नमस्कार. या विशेष कृषी विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका प्रश्नावर बोलणार आहोत जो प्रत्येक शेतकऱ्याला कधी ना कधी पडतोच. खतांवर हजारो रुपये खर्च करूनही हवा तसा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट का मिळत नाही? तर आज आपण योग्य माती आणि खत व्यवस्थापनाचा अगदी मुळाशी जाणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. बघा होतं काय, आपण घामाचा पैसा लावून बाजारातून महागडी खतं आणतो आणि शेतात टाकतो. पण तरीही पीक वाढत नाही, पानं पिवळी पडतात आणि सरते शेवटी उत्पादन घटतं. असं का होतं बरं? खत टाकूनही पीक का वाढत नाहीये? हा नुसता प्रश्न नाही, तर हे एक मोठं नैराश्य आहे. पण काळजी करू नका. आज आपण यामागचे खरे गुन्हेगार कोण आहेत हे अगदी पुराव्यासकट शोधून काढणार आहोत. हे कोडं सोडवण्यासाठी आपण आज 5 महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिलं म्हणजे मातीचं आरोग्य आणि रासायनिक संतुलन. दुसरं, खत देण्याची योग्य पद्धत. तिसरं, जास्त खत आणि पाण्याचं नियोजन. चौथं, बाजारातल्या बनावट खतांची ओळख. आणि सर्वात शेवटी, खत व्यवस्थापनाच्या काही एकदम प्रॅक्टिकल आणि महत्वाच्या टिप्स. तर सुरुवात करूया. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात बेसिक मुद्द्याकडे, मातीचं आरोग्य आणि तिचं रासायनिक संतुलन. आता हे समजून घ्या, माती म्हणजे खऱ्या अर्थाने पिकाचं पोट असतं. जर पोटाचंच आरोग्य बिघडलं असेल तर कितीही पौष्टिक अन्न दिलं तरी काय उपयोग? आता भौतिक पातळीवर बघायचं झालं तर माती घट्ट होणे किंवा ज्याला आपण सॉइल कम्पॅक्शन म्हणतो, ही एक मोठी अडचण आहे. होतं काय, ट्रॅक्टरचा सतत वापर किंवा मशागतीअभावी माती इतकी घट्ट होते की पिकांच्या मुळांना अक्षरशः श्वास घेता येत नाही, ती गुदमरतात. म्हणूनच चांगली नांगरणी करून त्यात शेणखत किंवा कंपोस्ट मिसळणं हा यावरचा पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. आणि ह्याच समस्येची रासायनिक बाजूही तितकीच महत्वाची आहे बरं का. मातीचा pH म्हणजेच सामू. जर तुमची माती खूप जास्त ॲम्बेट म्हणजेच ॲसिडिक असेल किंवा खूप जास्त क्षारीय म्हणजेच अल्कलाईन असेल, तर तुम्ही दिलेलं खत जमिनीत रासायनिक प्रक्रियेत लॉक होऊन जातं. म्हणजे खत तिथेच पडून राहतं, पण मुळं ते शोषूनच घेऊ शकत नाहीत. मग पिकांची पानं पिवळी पडायला लागतात. म्हणूनच माती परीक्षण करून गरजेनुसार चुना किंवा जिप्सम वापरून हा pH बॅलन्स करणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय आणखी एक गोष्ट, आपण बऱ्याचदा काय करतो, फक्त NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश यावरच अवलंबून राहतो. पण जसं आपल्याला अन्नासोबत विटामिन्स लागतात, तसेच पिकांना NPK सोबत इतर सूक्ष्म अन्नद्रव्येही लागतातच. झिंक, बोरॉन, सल्फर आणि मॅग्नेशियम यांची कमतरता म्हणजे पिकांची छुपी भूक. यामुळेच पानं पिवळी पडणं, फुलगळ होणं, वाढ खुंटणं हे प्रकार होतात. यावर सोपा उपाय म्हणजे माती परीक्षणानुसार या सूक्ष्म अन्नद्रव्यांची अचूक फवारणी करणं. चला, आता आपल्या दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याकडे वळूया, खत देण्याची योग्य पद्धत. इथे आपण नेमक्या काय चुका करतो ते बघूया. प्रत्यक्ष शेतात काम करताना टायमिंग आणि जागा चुकून चालत नाही. पहिली चूक, कडक उन्हात खत दिलं तर उष्णतेमुळे ते उडून जातं आणि जोरदार पावसापूर्वी दिलं तर पाण्यासोबत वाहून जातं. म्हणूनच खत सकाळी किंवा संध्याकाळी देणं हे कधीही चांगलं. दुसरी चूक, खत मुळांपासनं खूप लांब फेकून देणं. मुळांपर्यंत गेलंच नाही तर फायदा काय? आणि तिसरी पण सर्वात मोठी चूक म्हणजे खत खोडाला अगदी खेटून देणं. खतातले क्षार मुळांना जाळून टाकू शकतात. त्यामुळे मुळांच्या आसपास पण खोडापासून सुरक्षित अंतर ठेवून खत देणं हाच सर्वात योग्य मार्ग आहे. आता येऊया तिसऱ्या मुद्द्याकडे, अति तिथे माती. म्हणजेच जास्त खत आणि पाण्याचं नियोजन कसं चुकतं ते बघूया. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त खत टाकलं की जास्त उत्पादन मिळतं, हा आजच्या घडीला शेतीतला सर्वात धोकादायक गैरसमज आहे. कधीकाळी हा विचार कदाचित बरोबर वाटला असेल, पण आज या एकाच चुकीच्या समजुतीमुळे जमिनीचा पोत तर खराब होतोय आणि आपला नफाही या अतिरिक्त खतांच्या बिलात वाहून जातोय. जसं माणसाने गरजेपेक्षा जास्त जेवल्यावर अपचन होतं, अगदी तसंच पिकांना जास्त रासायनिक खत दिलं, विशेषतः युरिया, की ते मुळांसाठी विषासारखं काम करतं. खऱ्या अर्थाने रूट बर्न होतो, मुळं जळतात, पानांच्या कडा करपणं, वाढ अचानक पूर्णपणे थांबणं, अगदी हिरवीगार रोपं वाळून जाणं, ही सगळी खताच्या अतिवापराचीच लक्षणं आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी सुचवलेले डोस तंतोतंत पाळणं आणि युरियाचा वापर मर्यादित ठेवून त्यात सेंद्रिय खतांचा वापर करणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालंय. आणि या सगळ्या खेळात पाणी हे एक माध्यम म्हणून काम करतं. जर पाण्याचा बॅलन्स बिघडला तर सगळंच गणित चुकतं. खूप जास्त पाणी दिलं तर हजारो रुपयांचं महागडं खत पाण्यासोबत जमिनीच्या खोल थरात वाहून जातं.
अक्षरशः आपला पैसा गटारात वाहून गेल्यासारखं. याउलट पाणी खूप कमी पडलं तर खत जमिनीत विरघळतच नाही, ते कोरडं पडून राहतं. त्यामुळे अचूक आणि संतुलित सिंचन हाच यावरचा एकमेव उपाय आहे. आता आपण चौथ्या टप्प्यावर आलो आहोत, जो एका बाहेरच्या संकटाबद्दल आहे, बाजारातली बनावट खतं आणि त्यांची ओळख. बघा, आपण शेतात सगळं एकदम अचूक करतो, पण जर आणलेलं खतच खोटं असेल तर? या फसवणुकीपासून वाचण्यासाठी खत खरेदी करताना 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं, खताचे गोळे एकमेकांना चिकटून त्यांचा लगदा झालाय का किंवा त्याचा वास आणि रंग नेहमीपेक्षा वेगळा आहे का हे बारकाईने तपासा. दुसरं, पिशवीवरच्या पॅकेजिंगशी काही खाडाखोड किंवा छेडछाड झालेली नाहीये ना, हे नक्की बघा. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, खत नेहमी शासनमान्य अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच घ्या आणि पक्क्या बिलाचा आग्रह धरा. यात कोणतीही तडजोड नको. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, खत व्यवस्थापनाच्या काही खास टिप्स आणि सुवर्ण नियम. आजच्या या विश्लेषणाचं सार म्हणजेच ही मास्टर चेकलिस्ट. हे काही सुवर्ण नियम आहेत जे यशस्वी शेतीसाठी पाळलेच पाहिजेत. एक म्हणजे माती परीक्षणाशिवाय अंधाधुंद खत देणं लगेच थांबवा. खताचं अचूक प्रमाण, योग्य वेळ आणि सेंद्रिय तसंच रासायनिक खतांचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हो, शक्य तिथे ठिबक सिंचनाचा म्हणजेच ड्रिप इरिगेशनचा नक्की वापर करा. लक्षात घ्या, माती परीक्षण आणि ठिबक सिंचन या फक्त खर्चाच्या बाबी नाहीयेत, तर या तुमच्या भविष्यातल्या उत्पादनात भर घालणाऱ्या स्मार्ट गुंतवणुकी आहेत. तर आजचं हे विश्लेषण संपवताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवून जातो. इथून पुढे आपण आपल्या पिकांना खरंच शास्त्रीय पद्धतीने योग्य पोषण देणार आहात की केवळ नशिबावर अवलंबून राहून आपला कष्टाचा पैसा असाच मातीत वाया जाऊ देणार आहोत? माती परीक्षणाशिवाय आपण खत देत आहोत की नुसता खर्च करत आहोत? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माहितीपूर्ण निर्णय घ्या आणि तुमची शेती खऱ्या अर्थाने समृद्ध करा.